Namaskar. Dear students, as per our promise, today we are going to discuss some problems from problem set 2, that is Pythagoras theorem chapter, and some problems, hard problems are there. But first we see some MCQs, and after MCQs we go for that hot problem. Okay. Now see, first MCQ. This one is first MCQ. Out of the following which is Pythagoras triplet? पायथागोरस ट्रिपलेट हे आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे. हे तुम्ही इझिली सांगू शकता का आन्सर काय आहे? बी हे आन्सर आहे. का? कारण यामध्ये सर्वात मोठा नंबर जो आहे 5चा स्क्वेअर जर केला तर 25 आणि 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर केलं तर 9, 3चा स्क्वेअर 16, दॅट इज 25 आणि हे दोन्ही सारखे आहेत. म्हणजे दोन साईडचा स्क्वेअर हा तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर, टू साईड स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर, देअरफॉर इट इज ट्रिपलेट. असं बाकीच्यांमध्ये होत नाही, म्हणून हे आन्सर याचं. ठीक आहे. देन नेक्स्ट, इन राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ द स्क्वेअर ऑफ साइड्स ऑफ मेकिंग राईट अँगल इज 169, व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेनियस? आता यांनी काय सांगितलं, सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल, म्हणजेच जे काही राईट अँगलचे, उदाहरणार्थ जर आपण राईट अँगल घेतला तर ही साईड आणि ही साईड ह्या दोन्हींची जी काही सम होईल, ह्या सम जी काय आहे त्यांची म्हणजे स्क्वेअरची सम त्यांची म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर असतो की नाही. मग हायपोटेनियस जर काढायचा असेल, हा 169 हे हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे. मग हे हायपोटेनियस म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 169 आणि स्क्वेअर रूट ऑफ 169 इज 13. 13 is the answer. Okay. Now next, easy आहे. जस्ट तुम्हाला रिकॅप, आपल्याला जे प्रॉब्लेम पाहिजे त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम काय हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी फक्त MCQ जस्ट स्टार्ट केले. आउट ऑफ द डेट गिव्हन्स बिलो विच डेट कन्स्टिट्यूट पायथागोरस ट्रिपलेट. या ठिकाणी अनेक डेट्स दिलेले आहेत. यामध्ये पण हेच करणार, मॅक्झिमम नंबरचा स्क्वेअर रिमेनिंग 2 तुम्ही चेक करून पहा. दिस इज द आन्सर, फर्स्ट वन 15, 8 आणि 17. त्यानंतर हे इथे या ठिकाणी दिलं आहे, ABC आर द साइड्स ऑफ ट्रायंगल अँड A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर C स्क्वेअर द नेम द ट्राय. ज्यावेळेस दोन साईडचा स्क्वेअर थर्ड असेल त्यावेळेस तो कोणता असतो? राईट अँगल ट्रायंगल असतो. यू मे आन्सर इज दिस दी राईट अँगल ट्रायंगल. Okay. Fifth one, find the perimeter of square if diagonal is 10 root 2 cm. आता डायगोनल 10 रूट 2 आहे हे लक्षात घ्या. स्क्वेअर मध्ये, कोणत्याही स्क्वेअर मध्ये समजा हा स्क्वेअर आहे, या स्क्वेअर मध्ये इच अँगल हा 90 असतो. मग मी एक डायगोनल काढतो याचा, हा एक डायगोनल काढला आणि याचा हा अँगल 90 आहे. पहा एक फॉर्म्युला तयार होणार आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो, तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, this side is x, this side is x, this side is another x. स्क्वेअर आहे म्हणजे सेम साईड्स असणार आणि हायपोटेनियस किती येतो तो काढूया. मी आता यामध्ये साईडला नाव देत नाहीये, हायपोटेनियस स्क्वेअरला नाव देत नाहीये, फक्त आपण डायरेक्ट पायथागोरस थेरम वापरू. पायथागोरस थेरमनुसार हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ना, दोन्ही साईडचा स्क्वेअर म्हणजेच काय 2x स्क्वेअर. हे काय आहे? हायपोटेनियस स्क्वेअर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट हायपोटेनियस निघेल. स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल? 2चा स्क्वेअर रूट रूट 2 आणि हा x. आणि धिस इज द फॉर्म्युला फॉर स्क्वेअर. इन स्क्वेअर हायपोटेनियस इज रूट 2 इंटू साईड, एक्स साईड आहे. मग यामध्ये सांगा बरं, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल 10 इंटू रूट 2 आहे, म्हणजेच याची साईड किती येईल? साईड याची
साईड असेल 10 कारण √2 इंटू साईड आहे 10 साईड येईल आणि पेरिमीटर विचारलं पेरिमीटर म्हणजे मल्टिप्लाय बाय 4 दॅट इज 40 very simple 40 where is the answer 40 yes here is the answer 40 therefore D is the answer लक्षात येत आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आपल्याला खूप ठिकाणी वापरायचा आहे हायपोटेनस इक्वल टू √2 इंटू साइड्स एक्स ऐवजी काय आपण इथे काय म्हणू शकतो साइड हा फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट ओके नाउ नेक्स्ट MCQ रिमेनिंग MCQ पण असे सोपेच आहेत त्याचे काय हे नाही आहे पण ते MCQ घेण्यापेक्षा आपण आता काही प्रॉब्लेम्स पाहूया हां वी गो फॉर प्रॉब्लेम्स सगळे मी प्रॉब्लेम सेट संपूर्ण घेणार आहे तुमचे यामधले जे जे टप आहे पण यामधल्या काही प्रॉब्लेमकडे जाऊया ओके दिस 16 नंबरचा प्रॉब्लेम इन दिस प्रॉब्लेम इन फिगर 2.35 triangle PQR is an equilateral triangle. Point S is on side QR such that QS equal to 1/3 QR. Prove that 9PS square plus 7PQ square. Okay. Okay. आपण हा प्रॉब्लेम सेपरेट घेऊया हां ठीक आहे नाव सी या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिलंय नीट पहा सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला काय दिलाय इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला मॅक्झिमम प्रॉब्लेम मला घ्यायचे तुमचे त्यामुळे मी ना मोस्टली हिंट देणार आहे तुम्हाला बाकीच्या सगळे पॉईंट लिहिता येतात फक्त हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा स्टार हॉट्सवाला म्हणून मी ते सांगतो आता इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय म्हणजे तुम्हाला पहिली हिंट मिळाली इथे हिंट अशी मिळाली इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजेच PQ which is equal to QR and which is equal to PR. इक्विलॅटरल ट्रायंगल वरून हे आपल्याला मिळालं हा पहिला पॉइंट गिवन आहे ओके नाउ पॉइंट S इज ऑन साइड QR पॉइंट S साइड QR आहे म्हणजे आपल्याला दुसरा पॉइंट काय मिळाला Q डॅश H डॅश R लागलं सच दॅट QS इक्वल टू हा एक पॉइंट दिलेला आहे त्यांनी कोणता अँड QS equal to 1/3 QR QS equal to 1/3 QR म्हणजे QS च्या थ्राईस QR आहे किंवा QS च्या तिप्पट ही QR आहे हे पण काय गिवन आहे ओके आणि प्रूव्ह दॅट हा इथे दिलेला आहे 9PS स्क्वेअर प्लस 7PQ स्क्वेअर ठीक आहे आता हा सोडवताना विचार काय करायचा कशा पद्धतीने जायचं नीट समजून घ्या मी जरी आता तुम्हाला हिंट बोललो तरी मी तुम्हाला सोडवताना काय काय स्टेपला कोणता विचार करायचा आहे आणि ज्या महत्वाच्या स्टेप आहे त्या डिटेल देणार आहे त्यामुळे नीट लक्ष द्या आतापर्यंत हे तुम्ही लिहू शकता इन ट्रायंगल PQR गिवन इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल देअरफॉर PQ इक्वल टू QR इक्वल टू PR इट इज गिवन ओके नाही त्यानंतर S इज एनी पॉइंट ऑन QR देअरफॉर PQ डॅश H डॅश R QS equal to 1/3 QR it is given now here this point T जो त्यांनी T पॉइंट घेतलेला आहे टीचा इथं काहीच उल्लेख केलेला नाहीये आणि आपल्याला या ठिकाणी T पॉइंट दिलेला आहे पण हा T काय आहे तर परपेंडिक्युलर घ्यायचा आहे इथं दाखवताना त्याच्यावर राहिला असेल ठीक आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे टेक किंवा कंस्ट्रक्ट PT परपेंडिक्युलर QR कंस्ट्रक्ट PT परपेंडिक्युलर QR आता यामुळे काय झालं या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल मिळाला राईट अँगल ट्रायंगल बरोबर आहे आणि जो राईट अँगल ट्रायंगल मिळाला त्या राईट अँगल ट्रायंगल नुसार आता आपल्याला पुढे जायचंय ठीक आहे आता जे प्रूव्ह दॅट आहे तिथे लक्ष द्या प्रूव्ह दॅट काय आहे 9PS स्क्वेअर इक्वल टू 7PQ स्क्वेअर ठीक आहे मग आता त्यासाठी आपल्याला सो वी कन्सिडर PS साइड असलेला जो कोणता ट्रायंगल आहे तो कन्सिडर करणार मग PS साइड असलेला ट्रायंगल कोणता येतो PST बरोबर आहे मग इन ट्रायंगल PST
बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. हा, पायथागोरस थेरमने काय येणार, PS स्क्वेअर which is equal to PT square plus ST square. Okay, now आपल्याला PS स्क्वेअर इक्वल टू PT स्क्वेअर ST स्क्वेअर. शो दॅट मध्ये काय केले, इथे पहा. शो दॅट मध्ये आपल्याला इथे या शो दॅट मध्ये जे दिलेलं आहे ते 9PS स्क्वेअर दिलेलं आहे. मग इथे मी 9PS स्क्वेअर करतो आपण, जेणेकरून त्याच्या जवळ जायचं आपण, जे प्रूव्ह दॅटचे त्याच्या जवळ. 9PS स्क्वेअर कधी होईल, 9 ने मल्टिप्लाय केल्यावर. ऑन मल्टिप्लाइंग बाय 9 टू बोथ साईड असं लिहिल्यानंतर पुढचे स्टेप काय येऊ शकते तुमची, 9PS स्क्वेअर इक्वल टू 9PT स्क्वेअर प्लस 9ST स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला एम काय माहिती आहे, आपला एम हा आहे का ही एक साईड आली, LHS ही साईड आलेली आहे, LHS ही साईड आपली आलेली आहे. आता आपल्याला फक्त RHS साईडला QR आणायचंय, हा आपल्या डोक्यात एम ठेवा. हे सॉरी, PQ आणायचंय. मग PQ येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल पहा. PQ येण्यासाठी PT आणि ST, ST हे PT, इथे जे काही ST आहे आपल्याला इथे कोणता आहे फॉर्म्युला काय आहे, QS इक्वल टू 1/3 QR आहे. म्हणजे फॉर्म्युला पण आपल्याला वापरायचा आहे, तो काहीतरी वापरायचा आणि याला आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. मग आता हे कन्व्हर्जन करताना पाहता नेक्स्ट स्टेपला काय विचार करताय आणि कसा. मग मी काय करतो, या ठिकाणी 9PS स्क्वेअर जे आहे ते 9PS स्क्वेअर ॲज इट इज, या PT ऐवजी PT अपोजिट टू 60 साईड आहे की नाही, 60 अँगलच्या अपोजिट साईड आहे की नाही, आणि अपोजिट टू 60 अँगल दिस साईड इज √3/2 हायपोटेनियस असते. हायपोटेनियस यामध्ये काय येईल, PTQ मध्ये PQ. मग हे तुम्ही सेपरेट इकडे अगोदर दाखवू शकता आणि त्यानंतर इथे काय टाकायचं, अगोदर 9 इन ब्रॅकेट √3/2 PQ ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे PQ दाखवायचंय RHS ला, ते मधला एक PQ इथे आलेला आहे. म्हणजे आता ही टर्म फक्त सॉल्व्ह केली का जमणार आहे. आपण ह्या PT ऐवजी हे लिहिल्या, PT ऐवजी √3/2 PQ, कारण याला रिझन असेल अपोजिट टू द 60 अँगल, 30, 60, 90 ट्रायंगल थेरम असं लिहिलं तरी चालेल ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्लस STचं कन्व्हर्जन QR PQ मध्ये करायचं आहे. पण PQ मध्ये होणं आत्ता शक्य नाहीये. नीट पहा, PQ हे ST इथे एका बाजूला आहे आणि खालच्या साईडला आहे आणि PQ हे वर आहे. पण PQ आणि QR सारखं आहे की नाही, इथे पहा एक नंबरला दाखवलं आपण, PQ आणि QR सारखं आहे. मग PQ आणि QR जर सारखं असेल तर आपण या ठिकाणी या QR बरोबर पण दाखवू शकतो, QR मध्ये कन्व्हर्जन STचं करू शकतो. आणि ते कसं करू शकतो पहा, हे 9 ॲज इट इज, इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, ST म्हणजे या ठिकाणी या QT मायनस QS, काय केलं मी, QT मायनस QS आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता तुम्ही म्हणाल कसं यामध्ये काय आलं QRचं किंवा काय, तर पहा QS म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, QS गिवन दिलेलं आहे ना 1/3. सी हिअर QS इक्वल टू 1/3 QR, म्हणजे ही ते 1/3 QR किंमत टाकली, QR मध्ये येईल कन्व्हर्जन. आणि हे QS आणि QTच्या जागेवर काय टाकायचं, QT हे हाफ आहे, कारण आयसोसेल्स ट्रायंगलमध्ये इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन ऑपोजिट साइड इज द मेडियन. म्हणजे QT आणि QR सेम आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर टाकल्यानंतर यापासून काय मिळतं की QT इक्वल टू TR हे पण मिळतं, आणि विच इज इक्वल टू हाफ QR, विच इज इक्वल टू हाफ इंटू QR.
हे पण परपेंडिक्युलर टाकल्यानंतर मिळतं, हे एक लक्षात घ्या, हे एक मेन्शन वर केलं. मग आता ह्या व्हॅल्यूज टाकल्या का आन्सर मिळेल पहा आपल्याला. सो 9 PS स्क्वेअर इक्वल टू हे 9 इंटू √3 स्क्वेअर 3 4 PQ स्क्वेअर प्लस हे 9 ब्रॅकेटमध्ये QT ची व्हॅल्यू काय टाकायची, QT 1/2 QR 1/2 QR मायनस QS ची व्हॅल्यू इथे दिलेली 1/3 QR 1/3 QR आणि आपलं आन्सर आता येणार आहे, आपल्याला फक्त सोडवायचं आहे, आन्सर 100% येणार आहे आणि ते पण किती 7 PQ येणार आहे. पहा आता ही साईड फक्त सोडवायची आहे, ती सोडवतो. 9 PS स्क्वेअर विच इज इक्वल टू 3 × 9 27/4 PQ स्क्वेअर प्लस 9 in bracket 1/2 minus 1/3 means cross multiplication 3 2 divided by 6 QR bracket square. हे कसं आलं लक्षात, 3 × 1 3 2 × 1 2 आणि 3 × 2 multiply 6 square. Now next step 27/4 PQ plus 9 इंटू हे 1/6 होईल आणि त्याचा स्क्वेअर काय होईल, 1/6 चा स्क्वेअर होईल 1/36 आणि इथे होईल QR स्क्वेअर आणि त्यानंतर 9 1 जा 9 9 4 जा 4 4 सेम आहे, त्यामुळे सॉरी तुम्हाला QR च्या ऐवजी इथे काय करावं आहे पहा, 27/4 PQ plus here is PQ square PQ square आणि QR स्क्वेअर ऐवजी मी काय लिहितो इथे 1/4 PQ स्क्वेअर का लिहू शकतो, कारण इथे दिलेले PQ इक्वल टू QR ते रिझन टाकायचं आणि त्यानंतर मग आपल्याला ॲज अ डिनॉमिनेटर सेम, सो here is 27 plus 1 divided by 4 and it's a PQ square which is equal to 7 PQ square and which is equal to RHS. अशा प्रकारे विचार करा आणि अशा प्रकारे सोडवा. म्हणजे मी काय केलं यामध्ये, तुम्ही काय केलं लक्षात घ्या, पाठ काहीच करायचं नाही, आपण फक्त सर्वात अगोदर PS स्क्वेअर होतं म्हणून मी PS स्क्वेअरची ही टर्म लिहिली, बरोबर आहे. आणि त्यानंतर फक्त इकडे PT आणि ST नको आहेत आणि ते कशामध्ये पाहिजे, PQ मध्ये पाहिजे. मग त्यासाठी काय करता येईल ते केलं. मग एकदा PTचं आपल्याला हा फॉर्म्युला माहित होता, 60च्या अपोजिट आहे म्हणून तो टाकला, ST स्क्वेअर आलं, त्यात ते कसं सबट्रॅक्शन मध्ये दाखवलं, त्यानंतर त्याचे QR आणि जेणेकरून अशा पद्धतीने जा. तुम्ही असं केलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला कमी वेळ लागेल, लक्षात ठेवायला त्रास होत नाही, ते एकदम व्यवस्थित लक्षात, म्हणजे पाठ करायची गरज नाही, प्रॉब्लेम कसा येऊ मी सोडू शकतो, हा कॉन्फिडन्स पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. ओके, दिस इज प्रॉब्लेम नंबर 13. इन ट्रायंगल ABC AD perpendicular BC and DB equal to thrice CD. Prove that twice AB square equal to twice AC square plus BC square. ठीक आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय गिवन आहे नीट पहा. प्रॉब्लेम थोडासा छोटा करतो. पहा, प्रॉब्लेम पूर्ण सोडवण्यासाठी मग आपल्याला या ठिकाणी टाइमच जाईल 10 ते 15 मिनिटं. त्यापेक्षा मी काय करतो, हिंट देतो तुम्हाला, जेणेकरून ते प्रॉब्लेम सुटते, म्हणजे आपल्याला मॅक्झिमम प्रॉब्लेम या तासात कव्हर होतील. पहा, इन ट्रायंगल ABC AD परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC, यामुळे या ट्रायंगल मध्ये आपल्याला बाय पायथागोरस थेरम, इन ट्रायंगल
ABC by Pythagoras theorem. What we get? We get एक तर मला मिळेल AC square equal to AD square plus CD square. जे मिळतं ते लिहून ठेवतो फक्त एक. त्यानंतर AB square equal to काय मिळेल AD square plus BD square. This is second. ओके, हे दोनच मिळतील पायथागोरस थेरमला. त्यानंतर त्यांनी एक आपल्याला दिलेलं आहे का DB इक्वल टू थ्राईस CD. आता हे जे दिलेलं आहे यासाठी गिवन आहे. ओके, आणि प्रूव्ह दॅट, इथे प्रूव्ह दॅटला इथे ट्वाइस AB स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, मग मी काय करतो, यामधला अगोदर सेकंड घेतो. इथे घेतो मी AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, आता पहा, मी आपलं प्रूव्ह दॅट कडे एक डोळा पाहिजे. प्रूव्ह दॅट मध्ये काय ट्वाइस AB आहे आणि इथे फक्त AB स्क्वेअर आहे. मग 2 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, 2 ने मल्टिप्लाय करून पाहूया. ट्वाइस AD स्क्वेअर इक्वल ट्वाइस AB स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस 2 ने सगळीकडे मल्टिप्लाय होईल ना, AD स्क्वेअर प्लस ट्वाइस BD स्क्वेअर. ठीक आहे, यानंतर मला आता LHS चा प्रश्न मिटला. LHS ला ट्वाइस AB लागत होतं, ते मिळालं. आता RHS ला ट्वाइस AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर पाहिजे, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी मी आता काय करतो पहा, किंवा तुम्ही RHS घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर LHS पण दाखवू शकता. तेही काही अवघड नाहीये, ते पण सोपंच जाईल तुम्हाला. ठीक आहे. हां, नाव आता मला एक सांगा, ट्वाइस AC स्क्वेअर येण्यासाठी आपल्याला इथे काय हवंय, विचार करा. ट्वाइस AC स्क्वेअर येण्यासाठी इथे AC स्क्वेअर आहे, हे ट्वाइस कधी होईल, याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2 होईल, समोर इथे 2 होईल आणि या ठिकाणी सुद्धा 2 होईल. म्हणजे ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस CD स्क्वेअर पाहिजे. आणि इथे ट्वाइस AC स्क्वेअरला इथे ट्वाइस AD स्क्वेअर आहे आणि इथे BD स्क्वेअर आहे. मग फक्त BD स्क्वेअर मध्ये काहीतरी आपल्याला चेंज करावं लागेल. मग BD मध्ये काय करता येईल, तर इथे जो दिलेला आहे तो फॉर्म्युला काय वापरता येईल का, तो विचार करायचा आणि तो वापरून पाहूया. मग मी काय करतो, तो वापरण्यासाठी पहा, इथे ट्वाइस AB स्क्वेअर ॲज इट इज, ट्वाइस AD स्क्वेअर सुद्धा ॲज इट इज ठेवतो सध्या, कारण मला इथे AD स्क्वेअर लागतो, जे AC स्क्वेअर दाखवले AD स्क्वेअर लागतो, जे अंदर CD स्क्वेअर पाहिजे. मग BD स्क्वेअर ऐवजी इथे काय, BD ऐवजी CD आहे ना थ्राईस, मग इथे प्लस 2 इंटू थ्राईस CD आणि ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे काय मिळेल, ट्वाइस AB स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 CD स्क्वेअर. 9 CD स्क्वेअर म्हणजे ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 18 CD स्क्वेअर होईल. 9 इंटू 2 18 CD. आपल्याला एवढी गरज नाहीये, यामधले फक्त ट्वाइस CD स्क्वेअर पाहिजे, म्हणजे ट्वाइस AC स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून मी इथे काय करतो, 2 इंटू AD स्क्वेअर प्लस 2 इंटू CD स्क्वेअर. राहिलं काय 16 CD स्क्वेअर राहिलं ना. 18 मी कसं लिहिलं, ट्वाइस CD स्क्वेअर प्लस 16 CD स्क्वेअर.
16 आणि 2 18. याबरोबर आता आपल्याला मिळणार आहे ट्वाईस AC स्क्वेअर, जे आपलं एम होतं त्यामधलं एक झालं, हे एक झालं, हे एक मिळालेलं ऑलरेडी, हे एक मिळालं. आता BC स्क्वेअर दाखवायचा. आता आपलं एम फक्त 16 CD स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर. मग आता BC स्क्वेअर दाखवायला काय करावे लागेल, तर पहा आता या ठिकाणी पहा काय दिलेलं त्यांनी. मी DB ऐवजी BD लिहितो इथे, काय फरक पडत नाही. थ्राईस CD दिलेलं आहे, ठीक आहे. हां, आता आम्हाला BC बरोबर दाखवायचं आहे, तर मी काय करतो, या BD मध्ये CD मिळवतो. BD प्लस CD, मग इकडे थ्राईस CD मध्ये सुद्धा एक CD मिळवावं लागेल ना, आणि काय येईल, BC इक्वल टू 4 CD होईल ना. हा फॉर्म्युला मिळाला, तो फॉर्म्युला इथे टाकूया. म्हणजेच इथे काय येईल, 4 CD ब्रॅकेट स्क्वेअर, आणि म्हणजेच काय, ट्वाईस AC स्क्वेअर प्लस 4 CD म्हणजेच BC स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण जे प्रूफ दिले त्याकडे जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला जे दिलं ते व्यवस्थित लिहायचं आणि शांत डोक्याने सोडवायचं. खूप सोपं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. ठीक आहे. नाव वी मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. हा एक 15 नंबरचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅपेझियमवर आधारित आहे. इन ट्रॅपेझियम ABCD, AB पॅरलर DC, इथे दिसतंय तुम्हाला AB पॅरलर DC, BD परपेंडिक्युलर AD, या ठिकाणी BD परपेंडिक्युलर, इथे राईट 90 आहे. AC परपेंडिक्युलर BC, इथे पण 90 आहे. ओके. AD इक्वल टू 15 फिगरमध्ये दाखवलेलं आहे, BC इक्वल टू 15 आहे फिगरमध्ये, AB इक्वल 25. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. एरिया फाइंड आउट. एरिया फाइंड आउट करायचा म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आपण आता या फिगरकडे पाहिलं तर आपल्याला काय काय विचार करायचा तो समजून घ्या. एक तर काय करू शकतो आपण, एकतर आपण यामधले जे ट्रायंगल आहेत 1 2 3 4 ट्रायंगल, 4 ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला आणि ऍड केली तर आपल्याला काढता येईल. पण त्या 4 ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो का, हा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला कशाची गरज लागेल, किंवा आणखीन काही ट्रायंगल, आणखीन काही कन्स्ट्रक्शन करता येईल का, किंवा ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे, ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला या ठिकाणी दाखवला आहे मी. 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलर साइड्स इंटू हाईट. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युल्याच्या आधारे सुद्धा आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल काढता येणार आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये काय लागतं आपल्याला, पान मी या प्रॉब्लेम डिटेल सोडवत नाहीये, तुम्हाला हिंटच देणार आहे व्यवस्थितपणे लक्षात येण्यासाठी. पहा 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलर साइड, म्हणजेच आपल्याला DC प्लस AB इंटू हाईट. हाईट नाही आहे, हाईट काढूया, हाईट काढूया. म्हणजेच आपण या ठिकाणाहून असं इथे परपेंडिक्युलर टाकूया. अजून एक हाईट काढूया. पहा हां, अशा 2 हाईट काढल्या. हाईट म्हणजे हे काय, इथे किती आहे 90, 90. ओके. आता हाईट काढल्यानंतर मल्टिप्लाय बाय याला नाव देऊया M, याला देऊया N इंटू DM किंवा CN, काही पण चालेल. आता यामध्ये कशाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, फक्त AB ची व्हॅल्यू माहिती आहे, ही जी 25 आहे, बरोबर आहे. DC ची व्हॅल्यू माहीत नाही, ती फाइंड आउट करावी लागेल, आणि DM ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. मग आता DC ची व्हॅल्यू आणि DM ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल, तर पहा DM ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल,
या डीएमची व्हॅल्यूसाठी आपल्याला सर्वात अगोदर जो राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे त्यामध्ये दोन साइड्स दिल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इन ट्रायंगल एडीबी पायथागोरस थेरमनुसार काय होईल, AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AB स्क्वेअर 25 स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर 15 स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ऑन सॉल्विंग BD इक्वल टू किती येतं, 20 येतं. सॉल्व केल्यानंतर तुमच्या ही लक्षात येईल. BD इक्वल टू 20 आलं म्हणजे आपल्याला धिस BD ही साईड किती आली, 20. ही साईड 20 आहे. सेम हेच कन्स्ट्रक्शन इकडे तर आपण इथे 25 15 म्हणलं, इथे या 15 25 म्हणलं तर ही साईड सुद्धा किती येणार आहे, 20. म्हणजेच विच इज इक्वल टू, यू मे राईट AC. ठीक आहे, आपल्याला काय मिळालं, BD आणि AC मिळालं. आपला एम काय आहे, DM आहे. आता विचार करा बरं, आपल्याला DM काढता येईल का, किंवा काढण्यासाठी काय करता येईल. व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या की आता यानंतर आपल्याला DM काढण्यासाठी या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. म्हणजे काय का पाहता, एरिया ऑफ ट्रायंगल ADB विच इज इक्वल टू 1/2 काय, बेस इंटू हाईट म्हणजेच AD इंटू BD. ओके, हां. पण एरिया ऑफ ट्रायंगल माहिती आहे का, नाही. पण एरिया ऑफ ट्रायंगलचे दुसऱ्या त्याच ट्रायंगलची आणखीन दुसरा एरिया कोणत्या पद्धतीने दाखवू शकतो, AB म्हणजे 1/2 इंटू AB इंटू हाईट काय आहे, DM विच इज इक्वल टू 1/2 AD इंटू BD. एकाच ट्रायंगलचे दोन पद्धतीने एरिया दाखवता येतात, कारण दोन बेस घेतले. एकदा मी AB बेस घेतला म्हणून DM हाईट आली, आणि एकदा AD हा बेस घेतला म्हणून BD हाईट आली. तुम्ही व्यवस्थित विचार, 1/2 गेट कॅन्सल. AB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 25, DM आणि विच इज इक्वल AD माहिती आहे का, AD यस 15 आणि BD ती पण माहिती आहे 20. व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल, DM ची व्हॅल्यू आपल्याला याच्यापासून मिळते आणि ती DM ची व्हॅल्यू आहे 12. DM इक्वल टू 12. ओके, सी DM 12 मिळाली आपल्याला. हाईटमध्ये जे लागत होतं म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती 12. इथे हे 12 मिळालं, हे पण 12 येईल काय, येईल 12, सेमच येईल. DM इक्वल टू CN म्हणलं तरी या ठिकाणी काही फरक पडणार नाही आहे, कारण तो रेक्टँगलच आहे. आता आपल्याला पाहिजे DC, तर आपल्याला व्हॅल्यू काढता येणार आहे. DC काढण्यासाठी काय करायचं नीट पहा. DC काढण्यासाठी आता ट्रायंगल कन्सिडर करायचा ADM. ट्रायंगल कोणता, इन ट्रायंगल ADM. पायथागोरस थेरमने काय येणार, AD स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. आणि यावरून मग AM ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 7. सॉरी, ऑन सॉल्विंग AM ची व्हॅल्यू 7 नाही मिळत, AM ची व्हॅल्यू मिळते 9. आणि तेवढीच असेल BN ची व्हॅल्यू. मग हे 9 आहे, हे 25 टोटल आहे, हे 25 टोटल आहे, इथून इथपर्यंत टोटल आहे. मग हे 9 9 18 गेले म्हणजे हे किती राहिलं, 7. MN 7, MN त्या पद्धतीने काढलं तर किती येईल, 7. आणि MN 7 म्हणजेच तेवढंच किती असतं, MN एवढंच DC, कारण रेक्टँगल आहे. हे सुद्धा 7 म्हणजे याचं पण व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाले. म्हणजेच आपण यामध्ये 1/2
7 + 25 32 into 12 16 into 12 192 square unit हे आन्सर येतं. आणि अशा प्रकारे येतं. हे लक्षात घ्या. कशा प्रकारे विचार करायचा, फिगरमध्ये पाहायचं आणि कशा पद्धतीने सोडवायचं हे समजून घेत जा आणि अशा पद्धतीने करत जा. यामधले राहिलेले व्हिडिओ मी असेच 1-2 दिवसात तुमच्याकडे पाठवलंच. राहिलेले प्रॉब्लेम्स जे जे टफ वाटतात ते इझी प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सोडवू शकता, नाही नाही टफ वाटणार. आणि तुम्हाला जर कोणता प्रॉब्लेम लागत असेल किंवा तुमच्याकडे एखादा आउट ऑफ बुक प्रॉब्लेम असेल आणि तो अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर करून हवा असेल तर फक्त या कमेंट बॉक्समध्ये किंवा मला व्हॉट्सअप करा डायरेक्टली आणि तुम्हाला मी त्याचं सोल्युशन इझीएस्ट लँग्वेजमध्ये देईल. आणि तुम्हाला माझ्या लिंक वारंवार लक्षात याव्या कधी टाकल्या काय, यासाठी फक्त एकदा याला काय करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, हे रेग्युलर नोटिफिकेशन मिळत राहील ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकेल त्या वेळेस. ठीक आहे. होप्स आज जेवढं झालं तेवढं मनापासून तुम्ही उदाहरण डिटेलमध्ये सोडवाल आणि व्यवस्थित सोडवलेले नोटबुकमध्ये ठेवा आणि त्या पद्धतीने त्याचा स्टडी वाढवा. ठीक आहे. लेटेस्ट टॉपिक. गुड बाय.